सुनो, बात स्वच्छता की सुनो सुनो। गंगे काय करतेस? कचरा फेकीने लक्षावा। अगं या कचऱ्याने धनीला आजार वाढेल। कचऱ्याची नीट विल्हेवाट कर। मला काय करायचं? अगं ताई समजून समजून वाग। लहान मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना लगेच आजाराचा त्रास होतो। नागरिकांनी जागरूकता दाखवली पाहिजे, तर त्यामुळे नागरिकांना आरोग्याला सर्व समाजाला चालना मिळू शकते। कचऱ्यातील प्लास्टिक सारखे पदार्थ पचनीमध्ये अडकतात, त्यामुळे ते साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीला कारण ठरते। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया व अन्य आजारांचाही प्रादुर्भाव होतो। काय करायचं? कचऱ्याचे योग्य विल्हेवाट केले नाही तर त्यापासून सार्वजनिक आरोग्य धोक्यात पडेल। जरी असता सार्वजनिक ठिकाणी एका दिवसापेक्षा साचलेल्या कचऱ्याची दुर्गंध मिळेल, की हवेत पसरणारे जंतू संसर्ग होऊ शकतो। आपल्या गावात कचरा गाडी आल्यानंतर कचरा कोठेही टाकण्याची प्रवृत्ती नागरिकांची असते, परंतु रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा व तेथे असणारे पाळीव जनावरे व त्या कचऱ्याची दुर्गंधी आपल्या कचरावाल्याला आमंत्रण देते। कचरा कुठे कुठे होते? कचरा सार्वजनिक ठिकाणी होते। कचरा शाळा, महाविद्यालय, दुकाने इत्यादी ठिकाणी कितीपण कचरा निर्माण होतो। कचरा हे प्रदूषणाचे कारण। नका ओढावू तुम्ही मरण, करा ओला आणि सुका वेगळा आणि करा त्याची विल्हेवाट। कचऱ्याचा झाला बळीमार, करू कचऱ्याचे व्यवस्थापन, करू वृक्षारोपण आणि जलसंधारण, मग होईल जीवन आनंदी। बोला जय जय राम।